आव हळदीचं दूध करून देऊ का तुम्हाला? मला माहितीये तुम्हाला झोप लागणं झालीये, पण तुम्ही नुसतं पडून राहावा, झोप लागल बघा आपोआप. बाबू दादा डॉक्टर झोपा झोपा. बाबू दादा आराम करा तुम्ही. डॉक्टर कशी अवस्था करून घेतली आहे त्यांनी? कशी तब्येत आता तुमची? दवाखान्यात आल्यापासून बरं वाटते जरा. डॉक्टर तुम्हीच काय तर करा की, तुम्ही बरं करा की ह्यांना. तुमचे कंगनी बाबा जागृत आहे ना, तर सांगा ना, मला जगायचंय डॉक्टर, मला मरायचं नाही डॉक्टर. सांगा ना कंगनी बाबांना, मला जगायचंय. मंगलताई साहेब. बाबू दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काही होणार नाही, मी आहे ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका, घाबरू नका, मी बोलतो कंगनी बाबांशी. लवकरात लवकर बोला कंगनी बाबांशी, नाही तर मी यायचा रेड्यावर आणि मला घेऊन जायचं हो. मला जगायचंय हो, तेवढं लवकर सांगा कंगनी बाबाला. डॉक्टर तुम्ही आज पातूर लई माणसांनी बरं केलंय, मला पण बरं केलंय डॉक्टर. डॉक्टर माझं लय डोकं दुखतंय, मला आता आराम करायचा आहे. मला आता शांत झोप लागली पाहिजे डॉक्टर. काहीतरी करा डॉक्टर, काहीतरी करा. हो तुम्ही बाबू दादा काळजी करू नका, मी तुमच्यासाठी गोळ्या आणल्यात त्या घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. सावकाश. सावकाश. आता तुम्हाला कायमचा आराम मिळेल. मी घरी कशी आले? काय ग, उठलीस? झाली ना व्यवस्थित झोप? चल उठ बघू, आवर लवकर, मला तुझ्याशी खूप गप्पा मारायचे. पिकनिक कशी झाली ते ऐकायचंय. आई, पण मी घरी कशी आली? पण तुम्ही तिचं आयुष्य कंट्रोल करताय, तिला अजिबात आवडत नाहीये. ती फक्त आपल्याला बाहेरून खुश दिसते, पण आतून खूपच खचलेली हो. आणि आज त्याचा स्फोट झाला, तिने आत्महत्या करण्यासाठी पाऊल उचललं. नशीब मी तिथे वेळेवर पोहोचलो, नाहीतर आज. तू उठ बघू लवकर, चल फ्रेश हो. फ्रेश हो आणि नाश्ता करून घे, नाही तर थंड होईल. अगं पण मी इथे कशी आली ते तरी सांग. तिला जाग आल्यानंतर अजिबात जाब विचारू नका. मुळात हा विषय तिच्या समोर काढू नका. काही झालंच नाही असं दाखवा. तिला मानसिक आधाराची खूप गरज आहे. मी तर काल डॉक्टर सोबत बाहेर. अगं तेच घेऊन आले तुला इथे. काल फिरून थकली असशील ना, म्हणून तुझ्या लक्षात येत नसेल. तू उठ बघू, फ्रेश हो लवकर, कॉलेजला जायला उशीर होते तुला.
मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. आता चहा सोबत काय घेणार आहेस तू? काहीच नको. अगं मी तुझ्या आवडीचा शिरा केलाय. एवढं पोटात का दुखतंय माझ्या? अव उठताय ना? अव जरा उठलं चहा प्यायला की तरतरी वाटल तुम्हाला. उठा की आता. आणि मी पाहिलं नंतर नंतर चांगली झोप लागली होती तुम्हाला. गाढ झोप लागली होती. उठा जरा. अव ऊन डोक्यावर आले त्या. अव उठताय का? अव ऐका की. अव एवढ्या वेळ झोपायचं असतंय? अव उठा आता. भया एवढी कशी गाढ झोप लागली व? अव अव उठा. अव डोळा तर उघडा की. अव अंग कस काय थंड पडलंय तुमचं? अव अव उठा की. काल तर बोलत होता माझ्याशी चांगलं. अव अव डोळा उघडा की. भया काय झालं यांना? पप्पा गाढ झोप लागली ना. अहो उठा की पप्पा. टोन्या काय झालं रे? काय झालं तुम्हाला? अहो बरं वाटणं झालंय का परत तुम्हाला? अहो डॉक्टर दार उघडा. डॉक्टर दार उघडा. डॉक्टर दार उघडा लवकर. सकाळ झाली डेक्यांची किरकिर लगेच सुरू होते. डॉक्टर लवकर दार उघडा. अरे आलो. हा थांब. काय झालंय टोण्या? तुम्ही काल रात्री माझ्या पप्पासनी कसल्या गोळ्या दिल्या होत्या हो? तुम्ही काल काय केलं त्यासनी? मला माझा पप्पा परत पाहिजे ना. मला माझा पप्पा पाहिजे. मला माझा पप्पा पाहिजे. अरे शांत हो. पप्पा पाहिजेत म्हणजे गेलेत कुठे ते? उठत ना म्हणजे ते डोळे उघडणं झाले ती या. काय बोलणं बी झाले ती या. काय? होय मी बघितलं. तुम्ही काल त्यासनी एक गोळी दिली होती आणि मग ती झोपलं. ती झोपली तर ते अजून उठलंच नाही. ती ते काय बोलणं बी झाले ती या. त्यांचा कान थंड पडले. तुम्ही त्यासनी काहीतरी केले मला माहितीये. तो अव उठ की. सकाळी तुम्हाला भेटायला जमा झालेत. अव उठा की. उठ की. अरे बाबू, अरे तुझ्या जीवाला काय बरं वाटतंय का रे? म्हातारा वयात मला असं रडायला लाव. तू जर उठला नाहीत ना तर तुझा मोठा गाडीन बघ मी इथं. अरे त्या बायका पोरांच्याकडे तरी बघ जरा कशी रडतात ती. अरे माझं नसेल तुला काय वाटत पण त्यांच्यासाठी तरी उठ की. अरे बाबू, ए बाबू. ए सर्वाजे तू मंगलवाईन नका रडतो. शापू काय होत नसते बाबू दादा. हा आपला डॉक्टर देव माणूस आहे. ते यांना बरं करते. आले डॉक्टर. डॉक्टर बघा की उठच न झालेत. काल रात्री शेवटचं तुम्हाला भेटलं मग झोपले. त्याच्यानंतर काय हाल चाललंय डॉक्टर त्यांची बघा की. बघा की काय झालंय तर उठणच झालं तेव्हा.
बाबू दादा, बाबू दादा, डॉक्टर काय झाले पप्पासनी? ते का उठत नाहीये? यांनीच काल पप्पासनी गोळ्या दिल्या होत्या आणि म्हणलं होतं कायमचा आराम पडेल. तेव्हापासून पप्पा उठणच झाले ते. और त्याची किरडी ढासाळली, त्याची लाकडं गेली नदीला, त्याच्या किरडीचा मोडला बांबू, त्याची लाकडं गेली मस्त, त्याला घातला नेऊन डाबऱ्यात. त्याला काय रे माझ्या पोराने असं केलं होतं म्हणून त्याच्याशी तो असा वागला. अगे सर्वाचे काय बोलते हा? हे असं सगळं होईल डॉक्टरच्या स्वप्नात पण नसायला आलं ग. त्याची तब्येत बरी व्हावी का नाही म्हणून डॉक्टरांनी गोळ्या दिल्या असतील ह्यांना. माझा नाही ह्याच्यावर विश्वास. त्याने ना सगळं हे मुद्दामच केलं असेल. माझ्या जर का पोराला काय झालं ना तर तुझा जीवच घेईल बघ इथं. ए कंपाऊंडर मुडद्या, ऐकतोयस ना तू? तुझं झालं वाटपुळ लवकर, माझा तळतळात लागल, किडे किडे पडून मरशील तू. काय बोलताय तुम्ही? महत्वाचा फोन आहे जरा, मी जरा डॉक्टरांशी बोलून आलो. हॅलो, बोल. डॉक्टर, काल नक्की काय झालं होतं? काय असं का विचारतेस? मला ना खूप वेगळंच वाटतंय. खूप दुखतंय माझ्या आणि खूप अस्वस्थही वाटतंय. काल माझ्यासोबत काही भलतं सलतं तर झालं नाही ना? अव उठा की. उठल्या तर माझा बदला घेताय. अव डोळं उघडा. तुम्हाला राग आलाय का माझा? मी कधी भांडणार नाही तुमच्या संग, कधी वरडणार नाही तुमच्यावर. सगळं तुमच्या मनासारखं होईल. उठा की. कुठे तो कंपाऊंडर? त्याला आणा इकडे माझ्या पुढे. ह्यो जर बाबू माझा उठला नाही ना तर त्याचा मुर्दा मी इथंच बसवीन. त्याला कुणी सांगितलं होतं माझ्या पोराला तपासायला? त्याची किरडी ढासाळली, त्याला उठला फोड, त्याला अपशकुनी पायाचा. ज्याला तपासतोय ना त्याचं मळच बसवतोय त्यो. अगं सर्वात जग किती वेळा तुला सांगू, काय पण नको ना बोलू. हा अगं बाबू दादा बरं व्हावं म्हणून त्याने तपासलं नाही त्यांना. तपासलं नाही, नुसतं गोळ्या बी दिल्या होत्या. तेव्हापासून पप्पा काय हालचालच करणं झाले ती. बजा, अरे डॉक्टर तर कोणाला तपासत नव्हतं ना. ती माग बघ पोरगी चक्कर येऊन पडली होती, तिला बी नाही म्हणलं होतं ना तपासायला. आणि आपण डॉक्टरना डॉक्टर म्हणलं तर ते म्हणतात की मला डॉक्टर म्हणू नको. बाबू दादासनी कसं काय तपासलं? यांच्या आपल्याला पुढल्या तयारीला लागलं पाहिजे. ते जळण बडकं बिडकं. हा होय होय होय, करूयात की. अहो सरपंच, काय बोलताय तुम्ही? असं काय बी झालेलं नाहीये त्यांना. अहो उठला की बघा, लोक तुमच्याबद्दल काय बाय बोलायला लागले तर. डॉक्टर तुम्ही मेलेल्यांना चिंता करताना मला माहिती.
तुम्ही देव माणूस आहेत, यांना जागा करा की डॉक्टर. तुम्हीच काय तर करू शकता. डॉक्टर बघा जरा यांना जागा करा. एवढं का पोटात दुखतंय माझ्या? असं काय झालंय मला? एवढं चुकीचं खाल्लं होतं का मी? त्यानंतर डॉक्टरने मी डान्स केला. ज्यूस भी आला. पुढचं काहीच का आठवत नाहीये. काय झालं त्यानंतर? डॉक्टरनाच विचारायला पाहिजे, तेच सांगतील. हिने हिच्या आत्महत्येचं फारच मनाला लावून घेतलं असणार. त्याच्याच विचारत असणार. मी बोलू का हिच्याशी त्या विषयावर? नाही, नको. डॉक्टर म्हणालेत ना, तो विषयही काढू नका म्हणून. काहीच झालं नाही असंच वागायला हवं मला. सोनू, झालीस का फ्रेश? चल चहा घे, म्हणजे आणखीन फ्रेश वाटेल तुला. सोनू, आज जेवण काय करू? तुला मासे खूप आवडतात ना? इथे छान मिळतात नदीचे. त्याची चव पण छान असते. नाहीतर बेसनची पोळी करू? तुझं व्हेज ऑमलेट? सोनू, सांग ना, तुला काय खावंसं वाटतंय? आज मी तुझ्या आवडीचं जेवण करणार आहे. पण का? आज काय आहे? माझे एवढे लाड का करतेस? अगं सहजच. मला वाटलं तुझ्या आवडीचं जेवण करावं म्हणून करते. सोनू, माझ्याकडून तुझ्या मनासारखं होतंय ना सगळं? हा, हो. ठरलं तर मग आज मी तुझ्या आवडीचं जेवण करणार आणि तू फक्त आराम करायचा. आज मला तू काहीच मदत नाही करायची. हवं तेवढंच हो. आई, काय झालंय तुला आज? तू एवढी काळजी का करतेस माझी? काय ग, काय झालं? पोट दुखतंय का? आता हिला सांगितलं पोट दुखतंय तर परत विनाकारण काळजी करत बसेल आणि नको नको ते तर्क लावेल. अगं काय विचारते मी? पोट दुखतंय का? नाही ग, थोडीशी कळ मारली. ते काल बाहेरचं खाणं झालं ना, त्यामुळे असेल. किती वेळा सांगितलं तुला राजा, बाहेरचं खात जाऊ नकोस. पण तू ना. आई, आधीच माझ्या पोटात दुखतंय आणि तू असं ओरडणार आहेस का मला? तू जा, मला आराम करू दे. ठीक आहे, कर तू आराम, पण आधी खाऊन घे. आता नाही ओरडणार तुला मी. काय केलं तुम्ही पप्पांना? मी काय केलंय? खोटं बोलू नका. कसल्या गोळ्या दिल्यात तुम्ही त्यांना? अगं, तुझ्या पप्पांना बरं करण्याच्या गोळ्या दिल्या. का जीव घेण्यासाठी दिल्या? डिंपल, काय बोलतेस तू? अगं, मी असं का करेन? मला काय माहित, तुम्ही कधी का असं वागताना मला काहीच माहित नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा डॉक्टर, आजपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मी साथ दिली, तुमच्या अडी अडचणीला मदत केली, प्रत्येक गोष्टीतनं तुम्हाला बाहेर काढलं. तुमचे कारनामे कधीच कोणाला सांगितले नाही. पण आता जर का माझ्या पप्पांना काही झालं ना तर जीव घेईल मी तुमचा. जरा शांत बसतेस का? शांत राहा जरा. मी काही केलेलं नाहीये. तुझ्या पप्पांना खोकला आला होता म्हणून मी त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. मग अजून का उठलं नाही ते? हा, सांगा ना. मला माहित आहे तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय, अजून पण खरं खरं सांगा.
अगं डिंपल, मी तुझ्या पप्पांना का मारेन? मला काय मिळणार आहे त्याने? तुमच्याकडे करोडोंची प्रॉपर्टी, लाखोंची जमीन आहे. उठसूट मी कोणालाही मारत नाही डिंपल. माझ्या हातून मारण्यासाठी सुद्धा माणसाचं एक स्टँडर्ड असावं लागतं. पप्पा